हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.2 व्हेइकल्स. व्हेइकल्स म्हणजेच काय? वाहने. व्हेइकल्स म्हणजेच काय? वाहने. पहा, पिक्चर देण्यात आलेला आहे, खाली आपल्याला चित्र देण्यात आलेलं आहे. तर त्या चित्रात त्या पिक्चरमध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ व्हेइकल्स दाखवण्यात आलेलं आहे. काय दाखवण्यात आलेले आहे? वाहने दाखवण्यात आलेले आहेत. चला तर त्यांचं इथे आपण निरीक्षण करून घेऊया. तर इथे आपण पहिला कार पाहून घेऊया. तर कार जो आहे तो रस्त्यावर चालतो आणि लोक हा कशासाठी वापर करतात? या कारचा प्रवासासाठी वापर करतात. त्यानंतर इथे आपल्याला बायसिकल दाखवण्यात आलेला आहे. पहा, बायसिकल म्हणजेच काय? सायकल. बायसिकल म्हणजेच काय? सायकल. सायकलला किती चाकं असतात? तर इथे आपल्याला 2 चाकं दाखवलेली आहेत. तर सायकलला 2 चाकं असतात आणि लहान मुलांना सायकल चालवायला खूप आवडते. तर आपण हा दररोजच्या कामासाठी या सायकलचा इथे वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे बस दाखवण्यात आलेला आहे. तर बसमध्ये आपण भरपूर माणसांना घेऊन प्रवास करू शकतो आणि हे वाहन खूपच मोठे असते. त्यानंतर इथे आपल्याला व्हॅन दाखवण्यात आलेला आहे. व्हॅनमध्ये आपण कधी कधी सामान तर कधी कधी लोकांना घेऊन जात असताना पाहतो. तर वाहन हा जो व्हॅन आहे तर हा काय आहे? 4 व्हीलर आहे, 4 चाकी आहे. त्यानंतर इथे आपल्याला ऑटो रिक्षा दाखवण्यात आलेला आहे. तर ऑटो रिक्षा या छोट्या अंतरासाठी, छोट्याशा डिस्टन्ससाठी आपण इथे या ऑटो रिक्षाचा वापर करतो. रेंटवर सुद्धा या रिक्षात आपण जातो. ही सुद्धा रस्त्यावरच पळणारी वाहने आहे. त्यानंतर इथे आपल्याला ट्रॅक्टर दाखवण्यात आलेला आहे. ट्रॅक्टर हा शेतात वापरला जातो. हा सुद्धा रस्त्यावरीलच वाहन आहे. त्यानंतर इथे आपल्याला मोटार बायसिकल दाखवण्यात आलेला आहे. पहा, किंवा मोटरसायकल दाखवण्यात आलेला आहे. हा मोटरसायकल 2 चाकीचा असतो आणि खूपच जलद गतीने पळतो किंवा खूपच स्पीड जातो. हे सगळे आपण आता रोडवेचे व्हेइकल्स पाहिलो. काय पाहिलो? जे रस्त्यावरून पळतात, जे रस्त्यावरून जातात, त्या सगळ्या व्हेइकल्सना रोडवे व्हेइकल्स असे सुद्धा म्हणतात. तर येथे आपल्याला ट्रेन दाखवण्यात आलेला आहे. पहा, ट्रेन जी आहे ती रेल्वे ट्रॅकवर धावते. कुठे धावते? रेल्वे ट्रॅकवर धावते आणि भरपूर लांबचा ती प्रवास करते आणि खूप लोकांना ती घेऊन जाते. तर हा झालेला आहे रेल्वे ट्रान्सपोर्ट झालेला आहे. हा काय झालेला आहे? रेल्वे ट्रान्सपोर्ट झालेला आहे. तर पुढे आपल्याला चित्रात पाण्यातील काही व्हेइकल्स दाखवण्यात आलेले आहेत. कशातले? वॉटरवे मधले दाखवण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. शिप दाखवण्यात आलेला आहे. पहा, शिप हा खूपच मोठा जहाज असतो. याच्यात भरपूर माणसे बसू शकतात. आपण याच्यातून खूप अंतरावरचा सुद्धा प्रवास येथे करू शकतो आणि हा समुद्रात चालतो. तर हा पाण्यावर चालणारा आहे. तर याला वॉटरवे व्हेइकल असं सुद्धा म्हणतात. पुढे आपल्याला छोटंसं बोट दाखवण्यात आलेलं आहे. छोट्याशा अंतरासाठी या बोटाचा वापर केला जातो. हाताने किंवा मोटरने याला आपण पाण्यात काय करू शकतो? प्रवासला घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला आकाशात काही वाहने दिसून येत आहेत. तर काय दाखवण्यात आलेलं आहे? पहा, हेलिकॉप्टर दाखवण्यात आलेला आहे. तर हेलिकॉप्टर काय करते? आकाशात उडते आणि एका जागी सुद्धा थांबू शकते. हवेत उडणारा हा व्हेइकल आहे किंवा वाहन आहे. तर याला येथे आपण एअरवे व्हेइकल असं म्हणू शकतो. त्यानंतर बाजूलाच इथे काय आहे? एरोप्लेन दाखवण्यात आलेला आहे. तर एरोप्लेन मध्ये भरपूर प्रवासी एकाच वेळेस काय करू शकतात? प्रवास करू शकतात. आणि विमान आणि किंवा एरोप्लेन हा जो आहे तो आकाशात उडतो. तर याला सुद्धा आपण एअरवे व्हेइकल्स असे म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या चित्राचे इथे आपण स्पष्टीकरण करू शकतो. तर खाली आपल्याला चित्र दाखवण्यात आलेले आहे. तर ते चित्र या पिक्चर मध्ये कोणते आहेत हे मुलांकडून काय करायचे आहेत? एक्सप्लेन करून घ्यायचे आहेत. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. पहा, आस्क द चिल्ड्रन टू शो डिफरंट व्हेइकल्स इन द पिक्चर. डिफरंट व्हेइकल्स कुठे कुठे आहेत हे मुलांना इथे दाखवण्यास सांगायचं आहे. B1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, लिसन अँड इनॅक्ट. लिसन अँड इनॅक्ट ॲट द बस स्टॉप. ॲट द बस स्टॉप. बस स्टॉपवर कोणकोणती घटना काय काय घडत आहे इथे आपण पाहून घेऊया पहिल्या चित्रात. त्यानंतर आपल्याला संवाद देण्यात आलेले आहेत सागर आणि सवितामध्ये. ते सुद्धा इथे आपण पाहून घेणार आहोत. तर बस स्टँडवर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे बसेस दिसून येत आहेत. बाजूलाच ऑटो रिक्षा आहे.
कार जात आहेत. तर खूप जण येथे आपल्याला बेंचेसवर बसून येत आहेत. काही जण फ्रुट्स विकत आहेत, तर काही भाजीपाला विकत आहेत. काही जण बस पकडण्यामध्ये बिझी आहेत, तर काही जण बसची वाट पाहत आहेत. तर काही जण चढत आहेत, तर काही जण उतरत आहेत, तर काही जणांना घरी जायची घाई लागलेली आहे. तर इथे आपल्याला 2 छोटीशी मुलं इथे दिसून येत आहेत. कोण आहेत ते? सागर आणि सविता. सागर आणि सविता इथे दिसून येत आहेत. त्यांच्यात कन्व्हर्सेशन चालू आहे पहा. संवाद चालू आहे. चला तर काय बोलत आहेत ते दोघं एकमेकांसोबत इथे आपण पाहून घेणार आहोत. तर सागर काय म्हणतोय पहा तिला. हाय सविता म्हणतोय. त्या सविताला सागर काय म्हणतोय? हाय सविता म्हणतोय. सविता सुद्धा काय म्हणते पहा सागरला, हाय सागर. तर सागर पुन्हा विचारतो पहा सविताला, हाऊ आर यू. तर सागर येथे सविताला विचारतोय, तू कशी आहेस? तर सविता सुद्धा काय म्हणते पहा, आय एम फाईन. तर सविता उत्तर देतीये सागरला, तर मी कशी आहे? खूपच बरी आहे, मी छान आहे, असं सविता सागरला म्हणते. पुन्हा सागर प्रश्न करतोय पहा, वेअर आर यू गोईंग. तर सागर सविताला विचारतोय, तू कुठं चाललेली आहेस? असं विचारतोय. तर सविता काय म्हणते पहा, आय एम गोइंग टू नागपूर. तर मी कुठं चाललेली आहे? नागपूरला चाललेली आहे, असं सविता सागरला सांगते. तर सागर पुन्हा विचारतोय पहा क्वेश्चन, हु इज विथ यू. तर तुझ्यासोबत कोण आहे? असं सागर तिथे सविताला विचारतोय. तर सविता काय म्हणते पहा, माय मदर. तर ती सागरला काय म्हणते पहा, माझ्यासोबत माझी मम्मी आलेली आहे. तर सागर येथे काय म्हणतोय पहा सविताला, ओके हॅपी जर्नी. तर येथे सागर सविताला काय करतो आहे? शुभेच्छा देतोय, ओके म्हणतोय, ठीक आहे म्हणतोय आणि प्रवासाच्या तिला शुभेच्छा देतोय, हॅपी जर्नी असं म्हणतोय. तर सविता सुद्धा तिला काय म्हणते पहा, थँक्यू बाय. तर ती सुद्धा त्या सागरला धन्यवाद म्हणते आणि बाय असं म्हणते. तर पुढे आपल्याला C1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. हॅपी, हॅपी म्हणजेच काय? आनंदी. गोईंग, गोईंग म्हणजेच काय? जाणे. जर्नी, जर्नी म्हणजेच काय? प्रवास. बाय, बाय म्हणजेच काय? भेट घेणे. भेट घेऊन जात असताना जेव्हा आपण रिटर्न जात असतो तर तेथे त्याला बाय असे म्हणतात. त्याला हिंदीमध्ये अलविदा असं सुद्धा म्हणतात. फाईन, फाईन म्हणजेच काय? बरे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.2 व्हेइकल्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.